तर वेगवान घडामोडींच्या आढाव्यानंतर काही बातम्या सविस्तरपणे पाहूयात। एकीकडे देश गणेशोत्सव साजरा करतोय, मात्र दुसरीकडे गडचिरोलीत अतिदुर्गम जंगलांमध्ये C-60 दलाचे जवान नक्षलींशी दोन हात करत आहेत। कोपरशी फुलनारच्या जंगलामध्ये 27 ऑगस्टच्या नक्षलींशी मोठी चकमक झाली। या चकमकीत 4 नक्षलींचा खात्मा झाला। मात्र या चकमकीसाठी 25 ऑगस्टपासूनच जवानांनी पायपीट सुरू केली होती। मुसळधार पाऊस आणि जागोजागी साचलेलं पाणी, दलदल, काटेकुटे आणि जंगलातली विपरीत स्थिती यामुळे आपले जवान हे गंभीर जखमी झालेत। जवळपास 50हून अधिक जवान हे गंभीर जखमी झालेत। या चकमकीच्या अनेक दिवसांनंतरही हे जवानांच्या चालण्याच्या स्थितीत नाहीयेत। सलग 4 दिवस हे जवान चिखलात आणि ओलसर जमिनीवर चालत असल्यामुळे आणि सतत 4 दिवस पायात शूज घालून असल्यामुळे या जवानांच्या पायाला गंभीर जखमा झाल्यात। पाय हे रक्तबंबाळ झालेत। अनेकांच्या पायाला गंभीर सूजही आली। त्यामुळे मोहीम पत्ते करून परत आल्यानंतर हे जवान जमिनीवर साधे चालण्याच्या स्थितीत देखील नाहीयेत। 27 ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहाटे आपण महाराष्ट्रातील सर्व नागरिक आपापल्या घरी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी करत होतो, तेव्हा गडचिरोली पोलिसांच्या C-60 पथकाचे हे शूर जवान कोपरशी फुलनार या घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांसोबत लढा देत होते। या नक्षलवाद्यांविरोधातल्या चकमकीमध्ये 4 जहाल नक्षलवाद्यांना मारण्यामध्ये या C-60च्या पथकाला यश आलेलं आहे। विपरीत हवामान परिस्थिती जी आहे तीच जास्त खडतर ठरली। नक्षलवादी तुम्हाला कुठलाही नुकसान पोहोचू शकले नाही, मात्र हवामान परिस्थिती जी आहे ती विपरीत होती। बरोबर सर, भरपूर पाणी वगैरे होते नालीत। जसं आम्ही उतरलो तिथून स्टार्ट केल्याबरोबर आम्ही पाणी लागून गेले एकदम। पायातील बूट काढावेत आणि पायाला काही थोडीशी आपण त्याची देखभाल करावी अशी संधीही मिळत नाही जंगलात। नाही, एक पण संधी नाही मिळेल सर। जसं ओलं झाले पाय तसं आम्ही चालतच गेलो। आणि त्या ओलसर पायांमध्ये सतत कमांडोजनी बूट घातल्यामुळे त्यांना ज्या जखमा होतात ते एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज C-60चे जवान जे आहेत त्याला सामोरं जात आहेत। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, गडचिरोली।